डॉक्टर पहा घराघरात आज समस्या आहे. केस गळतायत, केस गळतायत. तर याचं रिझन आहे ना असं आहे की आपल्या जीवनशैलीमध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आहे की समजा झोप कमी असणे, व्यायामाचा अभाव, अनियमित जेवण आणि स्त्रियांमध्ये ना स्पेसिफिकली हार्मोन इम्बॅलन्समुळे जसं PCOD आहे, थायरॉइड डिसऑर्डर आहे, या गोष्टींमुळे स्त्रियांमध्ये हेअरफॉल असतो. केस धुणं, तेल लावणं, या बाबतीत तुम्ही काय सांगाल? द मेन थिंग इज की ना तुम्ही जो बी शॅम्पू यूज कराल तो सौम्य असायला पाहिजे आणि सल्फेट फ्री असायला पाहिजे. अनुवांशिक एक कारण आहे की त्यामुळे केस गळतात, पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरे पण कारण आहेत की ते पण रूल आउट करायला पाहिजेत. बट ना त्याच्यापेक्षा जर जास्त केस तुमचे गळत असेल, तुम्हाला फील व्हायला लागलं असेल की तुमच्या टाळूवरचे केस पातळ व्हायला लागले आहे, टाळू दिसायला लागलेला आहे, तर त्यावेळेस ना तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट करून घ्यायला पाहिजे. केस गळती फक्त सौंदर्यविषयक प्रॉब्लेम नाही आहे, तो आहे ना आपल्या आत्मविश्वासाशी संबंधित आहे. जे पेशंट आहे ना ज्यांना जास्त हेअर लॉस असतो ना, ते कधी कधी स्वतःला आरशामध्ये बघायला घाबरतात, स्वतःचं प्रतिबिंब बघायला ते टाळतात, सामाजिक कार्यक्रमाला जात नाहीत. केस गळती ना ते फक्त सौंदर्यविषयक नसून आहे ना आपल्या मानसिक आरोग्याचा एक महत्वाचा भाग आहे. त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. नमस्कार. द व्हाईट कोट डायलॉग्स या आपल्या हेल्थ विषयक पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा विषय अतिशय खास, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या घरातला असा, केस गळती ते टक्कल पडणे. केस गळणे म्हणजे फक्त बाह्य समस्या नाहीये, आत्मविश्वास आणि एकंदरीतच मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करतं. म्हणून मग केसांविषयी काय उपचार आहेत, काय आधुनिक पद्धती आहेत, त्याच्यावर काय उपाय आहेत, ह्या सविस्तरपणे आपण आज जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत डॉक्टर विशाल कांकरिया सर, जे होमिओपॅथिक डॉक्टर आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट आहेत आणि विश्वदीप या नावानं त्यांचं जळगाव इथं कलाभवन समोर सिंधी कॉलनी रोडवर त्यांचं हे लेझर आणि कॉस्मेटॉलॉजीचं क्लिनिक आहे. डॉक्टर बत्रा आणि लॅक्मे इंडिया यांच्यासोबत त्यांचं 7 वर्षाचं काम आहे. होमिओपॅथिक डॉक्टर तर आहेतच, त्याच्यात त्यांचा गाढा अभ्यास आहेच, पण नवी दिल्ली इथनं फेलोशिप इन मेडिकल कॉस्मेटॉलॉजी त्यांनी केलेला आहे. असा प्रदीर्घ अनुभव या क्षेत्रातले असलेले डॉक्टर विशाल कांकरिया यांच्याकडनं आपण सविस्तरपणे आज केसांविषयी जाणून घेणार आहोत. डॉक्टर विशाल नमस्कार. नमस्ते. द व्हाईट कोट डायलॉग्स या आपल्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. डॉक्टर पहा घराघरात आज समस्या आहे. केस गळतायत, केस गळतायत. तर खरंच केस गळती एवढी कॉमन झाली आहे का? एवढी सामान्य झाली आहे का? केस गळती ना ही मतलब तरुणांपासून तर वृद्धापर्यंत ना सर्व वयोगटामध्ये दिसून येत आहे. सर लहान मुलांना सुद्धा आहे आता. लहान मुलांना सुद्धा आहे. तर याचं रिझन आहे ना असं आहे की आपल्या जीवनशैलीमध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आहे की समजा झोप कमी असणे, व्यायामाचा अभाव, अनियमित जेवण, या गोष्टी ना शरीरामधलं न्यूट्रिशन संपवून टाकतात, पोषण संपवून टाकतात. या व्यतिरिक्त मोबाईल आणि लॅपटॉपचा अतिवापर झालेला आहे, चुकीचे शॅम्पू, हेअर कलर्स, यामुळे सुद्धा आहे ना या गोष्टीमध्ये भर पडते. शिवाय हार्मोनल इम्बॅलन्स तर आहेच की ते एक बिगेस्ट रिझन आहे की त्याच्यामुळे हेअर लॉस होतो. म्हणजे ह्या सगळ्या अशा अनेक कारणं हा आहेत. अशी तर नेमकं कारण शोधून काढणं, त्याचं निदान करून उपचार करणं सोपं जातं. तर पुरुष आणि स्त्रियांमध्ये केस गळतीची कारणं वेगवेगळी असतात का? हा पुरुष आणि स्त्रियांमध्ये ना काही कारणं वेगवेगळी आहेत. म्हणजे जनरली बघितलं गेलं तर 40 मेन कारणं आहेत हेअरफॉलसाठी, परंतु काही असे कारण आहेत की जी पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळी आहेत. पुरुषांमध्ये ना आम्ही जनरली एक अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया बघतो, मेल पॅटर्न बाळणे, तर अनुवंशिक पण असते ते. आणि स्त्रियांमध्ये ना स्पेसिफिकली हार्मोन इम्बॅलन्समुळे जसं PCOD आहे, थायरॉइड डिसऑर्डर आहे, या गोष्टींमुळे स्त्रियांमध्ये हेअरफॉल असतो. या व्यतिरिक्त आहे ना स्त्रियांमध्ये जसं मेनोपॉज आहे किंवा मासिक म्हणजे पिरियड समजा इरेग्युलर होत असेल, तर ही कारणं सुद्धा आहे ना त्या गोष्टीमध्ये भर टाकतात. म्हणजे ओव्हरऑल तुमची दिनचर्या आणि हार्मोनल इम्बॅलन्स पण त्यामध्ये काम करतो. हां. सर आता केस गळतीचं निदान कसं करावं? म्हणजे कसं करतात आणि त्यावर उपाय काय आहेत? नॉर्मली ना सगळ्यात मेन म्हणजे काय आहे की जर तुम्हाला आहे ना तुमच्या नॉर्मल रेंजपेक्षा जर तुम्हाला एक 50 ते 100 केस तुमचे रोज गळत असतील, तर हे एवढं नॉर्मल आहे. परंतु जर कधी त्याच्यापेक्षा जास्त जर कधी गळत असेल तर त्यावेळेस ना निदान करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये ना आम्ही सगळ्यात मेन म्हणजे काय ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करून घेतो. त्याच्यामध्ये CBC आहे, नंतर व्हिटॅमिन B12 आहे, डी आहे, या फेरिटिन आहे, या लेवल टेस्ट केल्या जातात. आणि क्लिनिकली या व्यतिरिक्त डॉक्टर आहे ना आपल्या क्लिनिकमध्ये ट्रायकोस्कोप असतो. त्या ट्रायकोस्कोपने हेअरचं एनालिसिस करतो
आणि त्या अनुसार पेशंटला ट्रीटमेंट सजेस्ट करतो. केस गळतीमध्ये कोणत्या उपचार पद्धती प्रभावी आहेत? सी केस गळतीमध्ये सगळ्यात मेन तर सुरुवातीला आहे ना, औषधोपचार करायला पाहिजेत. त्याच्यामध्ये तुम्ही जसं पुरुषांमध्ये आम्ही जनरली मिनॉक्सिडिल 5% किंवा 10% मध्ये यूज करतो आणि स्त्रियांमध्ये 2% मध्ये यूज केलं जाते. सेम थिंग पुरुषांमध्ये ना एक वेगळं अजून फिनास्टेरॉइड यूज केलं जाते आणि स्त्रियांमध्ये ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज केलं जाते. या व्यतिरिक्त तुम्ही तुमचं डाएट बरोबर ठेवायला पाहिजे. म्हणजे एक समतोल आहार असायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं प्रोटीन आहे, व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहे, याचं बॅलन्स असायला पाहिजे. आणि ज्या स्पेशल टेक्निक्स आहेत जसं स्ट्रेटनिंग आहे, कलरिंग आहे, या सर्व गोष्टी जनरली अव्हॉइड करायला पाहिजेत. सर आत्ता तुम्ही आहाराचा विषय काढलेला. तर आहारामध्ये नेमके कोणते बदल केले पाहिजे, की जेणेकरून केस गळतीवर त्याचा सकारात्मक परिणाम होईल? मग आहारामध्ये ना तुम्ही सगळ्यात मेन म्हणजे तुमचं प्रोटीन बरोबर असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रोटीनसाठी ना डाळी आहे, दूध आहे, दही आहे, पनीर आहे, या गोष्टी तुम्ही घेऊ शकतात. तुम्ही आयर्न आणि फॉलिक ॲसिडसाठी डाळिंब घेऊ शकतात, हरभरे घेऊ शकतात, बीट घेऊ शकतात. ओमेगा 3 फॅटी ॲसिड खूप चांगला सोर्स आहे. त्याच्यासाठी मग तुम्ही फ्लॅक्स सीड्स आहेत, वॉलनट्स आहेत, अक्रोड आहेत, या गोष्टी घेऊ शकतात. आणि या व्यतिरिक्त ना व्हिटॅमिन डी आणि B12 साठी ना सप्लिमेंट सफिशियंट आहे. आणि जर कधी तुम्ही बाहेरचं जर कधी टाळलं, तेलकट आणि प्रोसेस्ड फूड जर कधी टाळलं तर सर्वोत्तमच मग. तर मग आता ह्याच्याशी रिलेटेड केस धुणं, हं, तेल लावणं, हं. या बाबतीत तुम्ही काय सांगाल? हां. हे बघा, तुमचे जर कधी हेअर ड्राय असेल ना, तर तुम्ही आठवड्यातून 2दा हेअर वॉश करायला पाहिजे. आणि जर ऑइली हेअर असेल तर तुम्ही 3दा करायला पाहिजे. सी द मेन थिंग इज की ना तुम्ही जो भी शॅम्पू यूज कराल तो सौम्य असायला पाहिजे आणि सल्फेट फ्री असायला पाहिजे. जनरली जर कधी तुम्ही केसांची मालिश करत असाल तर आठवड्यातून 1दा किंवा 2दा करायला पाहिजे. शक्यतो रात्री मालिश करायला पाहिजे. ब्लड सर्क्युलेशन वाढते त्याच्याने. आणि जेव्हा तुमचे केस ओले असेल, तर ओल्या केसांना पुसू नका. त्याला पूर्णपणे ड्राय होऊ द्या. त्यानंतरच मग तुम्ही त्याला कोंब करू शकतात. जे तुम्ही यूज कराल प्रॉडक्ट ते एकदा म्हणजे थोडंसं बघून यूज करायचं, की ॲसिडिक शॅम्पू जास्त चांगले असतात अल्कलिकपेक्षा. तिसरं रिझन हे आहे, की ना फक्त एक अनुवांशिकच केस गळतीसाठी कारण नाही आहे. म्हणजे ना अनुवांशिक एक कारण आहे, की त्यामुळे केस गळतात. पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरे पण कारणं आहेत, की ते पण रूल आउट करायला पाहिजेत. आणि चौथं असं आहे, की प्रत्येक औषध आहे ना, प्रत्येक आजारासाठी एकच औषध नाही आहे. तर तुम्हाला डॉक्टरच्या सल्ल्यानेच ते अकॉर्डिंगली घ्यायला पाहिजे, की जे कॉज आहे त्या कॉजच्या अनुषंगाने तुम्ही मेडिसिन घ्यायला पाहिजे. स्वतःच्या हां. मनाने काही घेऊ नये. नाहीतर थोडक्यात. नुसतं फक्त जर हेअर फॉल होतो आहे म्हणून सगळेजण ऑइलच लावत आहेत, तर हे पण चुकीचं आहे. काहींना ऑइलची गरज आहे, तर काहींना न्यूट्रिशनची गरज आहे. काहींना सीरमची गरज आहे. सर सामान्य माणसांनी केस गळती साठी म्हणजे त्यांनी कसं ओळखावं, की आता आपली केस गळती बऱ्यापैकी वाढलेली आहे आणि आता आपण डॉक्टरकडे गेलं पाहिजे? रिझन मॅडम कसं आहे, आहे ना 50 ते 100 केस तुमचे रोज गळत असतील. डिपेंड अपॉन युअर एज. ठीक आहे. तुम्ही यंग असाल आणि तुमची जास्त केस गळत असेल किंवा तुम्ही जास्त मिडल एज किंवा ओल्ड एजला पोहोचले असाल आणि तेव्हा तुमचे कमी केस गळत असतील, तर ते नॉर्मल आपण काउंट करूयात. बट आहे ना त्याच्यापेक्षा जर जास्त केस तुमचे गळत असेल, तुम्हाला फील व्हायला लागलं असेल, की तुमचे टाळूवरचे केस पातळ व्हायला लागले आहे, टाळू दिसायला लागलेला आहे, तर त्यावेळेस आहे ना तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट करून घ्यायला पाहिजे. या व्यतिरिक्त आहे ना काही-काही जणांना डॅन्ड्रफ होतो, खाज येते, स्किन ड्राय पडते, नख तुटायला लागतात. त्यावेळेस सुद्धा आहे ना तुम्ही एक ट्रायकोलॉजिस्टला कन्सल्ट करणं गरजेचं आहे. त्यानुसार मग डॉक्टर म्हणजे ही त्यांना सजेस्ट साधारण करेल. लक्षणं आहेत, ही दिसायला लागली, की त्यांनी हां, डॉक्टरांचा सल्ला डॉक्टरांचा घ्यायलाच सल्ला पाहिजे. घ्यायला पाहिजे. येस. डॉक्टर केस गळतीचा मानसिक अ, ज्याला म्हणतो आपण मानसिक स्वास्थ्यावर किती परिणाम खोल होऊ शकतो? खूप खोलवर होऊ शकतो मॅडम. म्हणजे मी पर्सनली या मताचा आहे, की ना केस गळती फक्त सौंदर्यविषयक प्रॉब्लेम नाही आहे. तो आहे ना आपल्या आत्मविश्वासाशी संबंधित आहे. म्हणजे मी बघितलंय मॅडम, की जे पेशंट आहे ना ज्यांना जास्त हेअर लॉस असतो ना, ते कधी-कधी स्वतःला आरशामध्ये बघायला घाबरतात. स्वतःचं प्रतिबिंब बघायला ते टाळतात. सामाजिक कार्यक्रमाला जात नाहीत आणि एक्स्ट्रीम केसेसमध्ये तर आहे ना पेशंट डिप्रेशन आणि अँक्झायटीचे शिकार होतात. तर म्हणजे हे कारणं आहेत, की म्हणजे मला असं पर्सनली वाटते, की केस गळती ना, हे फक्त सौंदर्यविषयक नसून आहे ना, आपल्या मानसिक आरोग्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. भाग आहे. म्हणजे फक्त बाह्य समस्या नाहीये ती खरं हं. तर.
तर त्यासाठी डॉक्टरकडे जाणं गरजेचं गरजेचं आहे. आहे मॅडम. आणि तिथं आता तुमच्याकडे आलेत असे पेशंट, हं. निदान झालं, तर यामध्ये काय उपचार पद्धती आहे? म्हणजे आधुनिक उपचार पद्धती काय आहेत? जी या बघा, केस गळतीवर अपार्ट मात फ्रॉम करता येऊ अपार्ट फ्रॉम शकेल? मेडिसिन्स आहे ना, मेडिसिन आणि डाएट हा विषय तर वेगळा झाला. हं. परंतु आधुनिक उपचार पद्धतीमध्ये ना काही स्पेसिफिक वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले उपचार आहेत मॅडम. यामध्ये ना सगळ्यात पहिले डॉक्टर पी-आर-पी सजेस्ट करतात. प्लेटिलेटरी रिच प्लाझ्मा थेरपी म्हणतो आपण त्याला. जी-एफ-सी सजेस्ट करतात. मिसोथेरपी आहे, मायक्रो निडलिंग आहे, एच-व्ही-टी आहेत. या काही महत्त्वाच्या प्रोसिजर्स आहेत, की ज्या क्लिनिकमध्ये ना तुम्ही डॉक्टरच्या अंडरमध्ये करू शकता. डॉक्टरच्या अंडर सुपरव्हिजन खालीच ह्या होऊ होऊ शकतात. शकतात. तज्ञ डॉक्टरच हे त्या करू शकतात. हो मॅडम. आता तुम्ही बऱ्याच उपचार पद्धती सर सांगितल्या, तर हं. आपण वन बाय वन त्याबद्दलही जाणून घेऊया. हां. तर पी-आर-पी, हं. तर पी-आर-पी म्हणजे काय? मॅडम बघा, पी-आर-पी म्हणजे ना प्लेटिलेट रिच प्लाझ्मा थेरपी. म्हणजे या शब्दामध्ये सगळं काही दिलेलं आहे, की असा प्लाझ्मा ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्लेटिलेट्स आहेत. पी-आर-पीमध्ये सगळ्यात मेन म्हणजे पी-आर-पी ही एक नैसर्गिक पद्धत आहे मॅडम. याचा काही साइड इफेक्ट पण नाही आहे. पी-आर-पीमध्ये पेशंटचं स्वतःचं ब्लड घेतलं जाते. त्या ब्लडमधून त्या प्लाझ्माला वेगळं केलं जाते आणि त्या प्लाझ्माची इंजेक्शन दिली जातात. आता हा प्लाझ्मा जेव्हा म्हणजे हा जो प्लाझ्मा आहे, जो ज्याच्यामध्ये भरपूर मध्ये प्लेटलेट्स आहेत. हा प्लाझ्मा आतमध्ये जाईल आणि ग्रोथ फॅक्टरला रिलीज करेल. साधारणतः आम्ही बघतो, की अ, एक 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 जी पी-आर-पी असते ती महिन्यातून एकदा तुम्ही पी-आर-पी करायला पाहिजे आणि 7 ते 8 सेशन, 10 सेशन्समध्ये ना तुम्हाला एक डिझायर इफेक्ट त्याच्यामध्ये दिसून येतो. म्हणजे किमान 7-8 महिने हे केलं तर हां. चांगला इफेक्ट दिसतो. हं. तुम्ही जी-एफ-सी पण म्हणालात सर. हो मॅडम. मग जी-एफ-सी ही उपचार पद्धती काय आहे आणि त्याचा कसा या केस गळतीशी संबंध आहे हं. किंवा त्यावर कशी मात करता येऊ शकते? मॅडम बघा, जी-एफ-सी आहे ना, इट इज ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ पी-आर-पी. म्हणजे ना बरं. मध्ये मधल्या काळामध्ये ना असं एक आमच्या लक्षात आलं, की कधी-कधी ना जेव्हा आपण तो पी-आर-पीमध्ये जो प्लाझ्मा आपण सेपरेट करतो आहे आणि जेव्हा तो प्लाझ्मा आतमध्ये जाते, तो कधी-कधी ना ब्लडमध्ये मिक्स होऊन पुन्हा नवीन ब्लड बनवून टाकत आहे. म्हणजे आपण ब्लडमधून प्लाझ्मा वेगळा केला, आतमध्ये त्याला इंजेक्ट केलं आणि पुन्हा ब्लडमध्ये मिक्स होऊन नवीन ब्लड बनवून टाकलं. म्हणजे आपण ते जिथून नवीन सुरू केलं सेल्स तयार होतात, रिज्युव्हनेशन होतं? नाही. मग जिथून सुरू केलं ते तिथेच पुन्हा आपण थांबून गेलो मॅडम. जी-एफ-सी ना तोच एरर कमी केलेला आहे जी-एफ-सीमध्ये. जी-एफ-सीमध्ये काय आहे, की जे आपण जो प्लेटिलेट जे आपण वेगळे करतो आहे, त्याच्यातून ग्रोथ फॅक्टर काढली जातात मॅडम आणि या ग्रोथ फॅक्टर डायरेक्ट इंजेक्ट केली जातात. म्हणजे ना सगळ्यात मेन म्हणजे असं की पी-आर-पीमध्ये जो थोडासा पेन असतो, जी थोडीशी सूज असते, ती जी-एफ-सीमध्ये नसते. दुसरं असं आहे, की अल्मोस्ट 3 पी-आर-पी किंवा 5 पी-आर-पी एक जी-एफ-सीचे इक्विव्हॅलंट असतात. तर त्यामुळे ना वेळ पण कमी लागतो, रिझल्ट पण चांगले दिसतात आणि सगळ्यात मेन म्हणजे ना साइड इफेक्ट बिलकुल पण नाही आहे जी-एफ-सीमध्ये. हां, म्हणजे ही थोडीशी ॲडव्हान्स अजून येस, टेक्नॉलॉजी झाली. येस मॅडम. तर मेसोथेरपी पण तुम्ही म्हणाला होतात. तर मेसोथेरपी काय आहे? हां. सी मॅडम, मेसोथेरपी एक फ्रेंच टेक्नॉलॉजी आहे. अ, याच्यामध्ये काय आहे, की मेसोथेरपीमध्ये जे आपले आयन्स आहेत, अमिनो ॲसिड्स आहेत, एन्झाइम्स आहेत, हे सगळे आहे ना इंजेक्शनद्वारे आतमध्ये इंजेक्ट केली जातात. मेसोथेरपी ना 2 प्रकारे केली जाते. एक असते इन्व्हेसिव्ह, नॉन इन्व्हेसिव्ह. म्हणजे काही-काही ठिकाणी ना इंजेक्ट केलं जाते आणि काही-काही ठिकाणी एक मेसोथेरपीचं डिव्हाइस असते. त्या प्रोबच्या मार्फत त्याला आतमध्ये पुश केलं जाते. आता जसं मी तुम्हाला बोललो, की त्याच्यामध्ये अमिनो ॲसिड्स असणार आहेत, व्हिटॅमिन्स असणार आहेत. याचा अर्थ काय आहे, की इट इज ॲप्लिकेबल फॉर दोज पेशंट हू हॅज अ हेअर फॉल ड्यू टू द न्यूट्रिशनल डेफिशियन्सी. न्यूट्रिशनच्या कमतरतेमुळे. मग अशा पेशंटला हेअर थिनिंग जाणवते. त्यांना आहे ना मेल पॅटर्न बाल्डनेस जनरली आम्ही बघत नाही, की मेल पॅटर्न बाल्डनेसमध्ये जे दोन्ही साइडने मागे जाते आणि क्राउन एरिया आपला एक्सपोज होतो. असं कधीच मेसोथेरपी म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमध्ये बघायला मिळत नाही. हे फक्त आहे ना आम्हाला हार्मोनल इम्बॅलन्समध्येच बघायला मिळते. त्यामुळे मेसोथेरपी इट इज म्हणजे आम्ही जेव्हा पेशंटला केस हिस्ट्री घेतो आणि जेव्हा पेशंट आम्हाला बोलतो, की "सर फॅमिली हिस्ट्री नाही आहे. माझ्या आई-वडिलांची केस चांगली आहे." तर त्यावेळेस आम्हाला हां, मला थोडासा वीकनेस जाणवतो सर, थकवा जाणवतो. मध्ये-मध्ये माझे नख पण तुटायला लागले. मग तेव्हा आम्हाला समजून जाते, की अरे याला न्यूट्रिशनल डेफिशियन्सी होत आहे, हेअर थिनिंग आहे. तर मेसोथेरपी इज अ व्हेरी गुड ऑप्शन फॉर हिम. अच्छा. म्हणजे हार्मोनल असेल किंवा न्यूट्रिशनल, न्यूट्रिशनल न्यूट्रिशनल जेव्हा स्पेसिफिकली जास्त स्पेसिफिकली वर्कआउट असेल करेल मॅडम. त्यावेळेस मेसोथेरपी गुड हां, ऑप्शन. हां. मायक्रो निडलिंग एक
उपचार पद्धती आहे त्याबद्दल काय? मायक्रो निडलिंग आहे ना, म्हणजे मी पर्सनली मला असं वाटतं की मायक्रो निडलिंग आहे ना, ही फक्त सेपरेट उपचार पद्धती नसायला पाहिजे. म्हणजे आज बी ना म्हणजे खूप डॉक्टर्स असे आहेत की जे ना मायक्रो निडलिंगला आहे ना पीआरपी सोबत किंवा जीएफसी सोबत अटॅच करून ट्रीटमेंट करतात. त्याच्यामध्ये ना मायक्रो निडलिंग 2-3 डिव्हाइस असतात त्याच्यामध्ये. एक डर्मा रोलर असतो, डर्मा पेन असतो किंवा डर्मा पंच असतो एक. स्टॅम्प पंच म्हणतो आम्ही त्याला. त्याच्याने ना त्याला त्या रोलरला आहे ना बारीक सुई असतात, निडल्स असतात आणि ते निडल्स आहे ना त्याच्याने इंजुरी केली जाते तिथे. म्हणजे त्या तिथे फिरवल्या जातात. तर तिथे ना ब्लड सर्क्युलेशन सुरू होऊन जाते आणि ब्लड सर्क्युलेशन सुरू झाल्यानंतर मग स्किन आहे ना, तिला नॅचरल हील करायला सुरुवात करते. त्यामुळे ना जेव्हा डॉक्टर पीआरपी करतात, तेव्हा ते मायक्रो निडलिंग पण करतात सोबत किंवा जीएफसी सोबत करतात. आजकाल तर असं झालंय की मायक्रो निडलिंग फेससाठी सर्वात जास्त यूज केली जाते. बरं, म्हणजे स्किन रेज्युनेशनसाठी. स्किन रेज्युनेशनसाठी. सर आता आपण ह्या सगळ्या उपचार पद्धतींमध्ये अजून काय उपचार पद्धती आहेत? नवीन उपचार आता आपण पीआरपी बघितलं, जीएफसी बघितलं, आपण मेझोथेरपी पाहिलं, त्याच्यानंतर आपण मायक्रो निडलिंग पाहिलं. अजून काय यामध्ये आहेत का उपचार पद्धती? अच्छा मॅडम, या व्यतिरिक्त ना एक अजून असते उपचार पद्धती एचव्हीटी थेरपी. ती म्हणजे एचव्हीटी थेरपी म्हणजे काय? एचव्हीटी थेरपी म्हणजे हेअर व्हायटलायझिंग थेरपी. मॅडम बघा एचव्हीटी म्हणजे काय आहे ना, म्हणजे एचव्हीटी इट्स लाईक अ नॅचरल मिनॉक्सिडिल. म्हणजे आपण जनरली जर कधी तुम्ही एखाद्या डर्मॅटोलॉजिस्टकडे जर कधी गेले हेअर फॉलसाठी तर ते तुम्हाला मिनॉक्सिडिल देतील. स्त्रीला 2% मध्ये किंवा पुरुषांमध्ये 5% 10% मध्ये यूज केलं जाते. नो, इट इज अ केमिकल मॅडम. जसं तुम्ही मिनॉक्सिडिल स्प्रे कराल ते खाली जे ब्लड सप्लाय करणारे व्हेसल्स आहेत त्यांना ते डायलेट करेल, जाड करेल आणि जास्त ब्लड सप्लाय सुरू होऊन जाईल आणि केसांना त्या रक्तातून पोषण मिळायला सुरुवात होईल. पण मग आहे ना काय असते त्या मिनॉक्सिडिलवरची आपली डिपेंडन्सी वाढत चालते. म्हणजे जिथपर्यंत मिनॉक्सिडिल तुम्ही यूज करणार नाही तिथपर्यंत तुम्हाला तिथे नवीन केस येणार नाही. एचव्हीटी हे त्यालाच लक्षात ठेवून बनवलेलं प्रोडक्ट आहे. हेअर व्हायटलायझिंग थेरपीमध्ये ट्रिपल एलटी लाईट असतो, लो लेवल लेझर लाईट. हा लेझर लाईट आहे ना केसांच्या मुळापर्यंत जाऊन ब्लड सर्क्युलेशन वाढतो नॅचरल पद्धतीने. म्हणजे असं नाही आहे की ना की लाईक तुम्ही एचव्हीटी घेताय म्हणून तुमचं हेअरफॉल कमी झालाय. त्याच्याने जे छोटे मोठे हर्डल्स आहेत जे ब्लड सप्लाय करायला थांबवत आहेत ते क्लिअर करून टाकते. इन शॉर्ट असं आहे की ज्यांना हेअर थिनिंग जस्ट सुरू झालं असेल, ज्यांना टक्कल अजून पडलं नाहीये, फक्त हेअर फॉल आहे, अशा पेशंटला एचव्हीटी खूप जास्त काम करते. म्हणजे त्या स्टेजवर तुम्ही तशी उपचार पद्धती इनिशियल फेजला करायला पाहिजे एचव्हीटी. सुचवता. आता आपण आतापर्यंतच्या 5-6 उपचार पद्धती पाहिल्यात. हा मॅडम. तर त्या एक सामान्य माणसाच्या मनात असा प्रश्न येतो की ह्या सेफ आहेत का आणि याचे साइड इफेक्ट्स असतात का? सी मॅडम, याच्यामध्ये ना पीआरपी मध्ये थोडा पेन असतो आफ्टर प्रोसिजर फॉर 1 hour 2 hour मॅक्सिममली. थोडीशी स्वेलिंग वगैरे असते. या व्यतिरिक्त पीआरपी मध्ये असं काही बघायला मिळालं नाही आहे. जीएफसी मध्ये तर काहीच नाही मॅडम. जीएफसी पूर्णपणे सेफ आणि सायंटिफिक आहे मॅडम. मिसोथेरपीचे ना काही अति साईड इफेक्ट आम्ही बघितले आहे मॅडम. त्याच्यामध्ये ना काही काही जणांना तिथे क्लॉट निर्माण होऊन जातात किंवा मग काही काही जणांना आहे ना तिथे ना स्किन अनइवन स्किन टोन होऊन जातो काही काही पेशंटला एखाद्या ठिकाणी. त्यामुळे ना मला असं वाटते की मिसोथेरपीचे काइंड ऑफ थोडेसे साईड इफेक्ट आहे कंपॅरेटिव्हली पीआरपी आणि जीएफसी पेक्षा. जर कधी तुम्ही मिसोथेरपी नॉन इन्व्हेजिव्ह पद्धतीने करत असाल, त्याच्या मिसोथेरपी युनिट नाही, तर मग त्याचे साईड इफेक्ट खूप कमी आहेत. इंजेक्टेबल मध्ये थोडंसं अवॉइड करायला पाहिजे मिसोथेरपी. आणि मायक्रो निडलिंग मध्ये तर बिलकुल पण नाही आहे आणि एचव्हीटी मध्ये तर बिलकुल नाही आहे. दोघी तिघींमध्ये नाही आहे. सर, केस गळती ही समस्या आहे, घरोघरी आहे. त्याचे खूप छान उपचार पद्धती पण तुम्ही सांगितल्या. त्याच्यामुळे तसं ज्यांचे केस गळती आहे त्यांनी घाबरण्याचं काही कारण नाहीये. नाही. त्याच्यावर छान उपचार पद्धती आहेत. तर अशा केस गळतीने त्रस्त असलेल्या सगळ्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? ती मॅडम, केस गळती ना जरूर एक सामान्य आजार आहे. परंतु त्याला आहे ना वेळीच त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. निदान करून ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे. कारण आहे ना नंतर आपलं म्हणजे ते फक्त एक सौंदर्यविषयक नसून आहे ना आपल्या मानसिक आरोग्याचाही भाग आहे. इन शॉर्ट तर मी तरी हेच म्हणेल की आहे ना हेअर इज अ क्राउन दॅट यू नेव्हर टेक ऑफ. म्हणजे इन्व्हेस्ट इन युअर हेअर. म्हणजे तुमच्या केसांवर असं आहे की तो एक असा मुकुट आहे की जो तुम्ही कधीच काढणार नाही. आज आपल्याला डॉक्टर विशाल कांकरिया सरांनी द व्हाईट कोट डायलॉग्स या आपल्या पॉडकास्टमधून केस गळती, टक्कल पडणे
ह्या सगळ्या समस्या, त्यावरचे उपाय, उपचार पद्धती हे सगळं सविस्तरपणे सांगितले. त्यामुळे घाबरून न जाता वेळीच जर तुम्ही उपचार घेतले, तर तुम्ही तुमचे केस छान आपल्या क्राउन ज्याला सरांनी आता सांगितलंय, तुमच्या डोक्यावरचे केस खूप छान अबाधित ठेवू शकता. त्यामुळे चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका. वेळीच डॉक्टरांकडे जा उपचारांसाठी. व्हाईट कोट डायलॉग्स या पॉडकास्टमधनं आम्ही असेच वेगवेगळे विषय, त्यांच्या समस्या आणि त्याच्यावरचे उपचार घेऊन येतोय. असेच आपले काही अजून समस्या असतील आणि प्रश्न असतील, तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की आम्हाला लिहून कळवा. ते आम्ही घेण्याचा नक्की प्रयत्न करू. तुम्हाला मार्गदर्शन मिळण्यासाठी आम्ही नवनवीन विषय घेऊन येत आहोत. त्यामुळे तुम्ही आमचा प्रत्येक एपिसोड बघत राहा आणि आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.